3 वेळेला सामूहिक ओंकार करू. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदालम्बोदरं हन्ति सपां प्रत्यूह संभवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचा. समचलन सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणिं मंडलं मंडलानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटीधराय कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझदीन शंभो मज कोणकारी. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. The Bluetooth device is ready to pair.
Bluetooth device is connected successfully. The Bluetooth device is ready to pair. The Bluetooth device is connected successfully. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः वासुदेवाय हरि ओम नमो भगवते 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 वासुदेवाय हरि ओम दोन नंबर दोन नंबर एवढंच हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय नहीं तुम बोलो इतना बोलो नहीं है दो नंबर तो फक्त बोलता है नमो भगवते इतना चालू है त्याचं पोट काढतो अलीकडे त्याच्यात 4 आहेत ना त्याला त्यातलं एक काढून नाही तिथे नाही त्याच्यातच चौथा येतं त्या 4 मधलं एक बदलून बघ हा ते केलं वाजवा ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय
वासुदेवाय हरि ओम नमो भगवते 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 वासुदेवाय बोला पुतलिकावदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय देवऋषी नारद स्वामी महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया मनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ कथेसाठी उपस्थित सर्व श्रोते साधक सज्जन नामधारक कला उपासक अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. यापूर्वी चतुश्लोकी भाग अर्धे वेळ सांगतो माझ्या पाठीमागून नाही. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च
यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थञ्यप्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत म्हणतात, अरे तुमच्याकडे सेवा काही करू नका, नंतर आरती म्हणायची, याला द्या त्याला द्या, त्याचं वेळ जातो, ठेवा तुमच्या हातात. भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्याच्यामध्ये आपण अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. म्हणजे आपला देह ज्याच्यापासून बनलाय त्याच गोष्टी आपण बाहेरून आतमध्ये घेतो. भगवंत तेच सांगतात, मी तुमच्या आतमध्ये आधीपासूनच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, ह्या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलेलं आहे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक सर्व वस्तू भगवंतांनीच व्याप्त आहेत. आणि समर्थ ज्याला आत्माराम म्हणतात, वेद ज्याला तत्व म्हणतात, उपनिषद ज्याला ब्रह्म म्हणतात, ते सदोदित सर्व ठिकाणी कायम आहे. हे जिज्ञासू जीवानं अन्वय आणि व्यतिरेक या साधनानं जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. काल आपण कथा पाहिली, अजामेळाची कथा पाहिली. सुरुवाती काय केलं मग अजामेळानं? काही नाही, नारायण नावाचा उच्चार केला. गोंदवलेकर महाराजांचा श्लोक म्हणतो आपण, जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना. दोन्ही अर्थ नाही वाटू शकतो म्हणून थांबलो. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला आणि जयाने सदा वासना मात केला. आपण नामात वास करतो पण वासना मात करतो का हे जास्त त्यानं ठरवा. सगळ्या बाबतीत पहिलं जिंकायला सांगितली ती रसना, म्हणून जिभेवरती ताबा. मग तो ठेवण्याकरता काय करायचं तर अजामेळासारखं नाम घ्यायचं. पण नाथ म्हणाले नुसतं नाम घेऊन चालत नाही, ते कसं घ्यायला लागतं. आपण कसं घेतो तर आपण सवडीनं घेतो. नाथ म्हणाले सवडीनं नाही, आवडीनं घ्यावं लागतं.
म्हणून म्हणाले आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी. पाठ असतात बरं का अभंग आमचे, पण आमचा विश्वास नसतो संतांवर. दुर्दैव हे. नाम घ्यावं हे आवडीनं घ्यायचं बरं का. कसं घ्यावं नाम? अहो येता जाता उठत बसता सदा देता घेता, नाही का? अहो येता जाता देता घेता ग्रास घेता वदनी वदता सुखशय्येचे अवसरी समस्तांची त्यज्या लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. हे कोणा करताय? ज्याला सुरुवात करायची आहे त्याच्याकरता नाही बरं का. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपलं होईल यानं काम. ज्याला खरंच नाम घ्यायचंय आणि ज्याला काही साधन करायचंय त्याला ते किती तळमळीनं करावं लागतं. तर एक विशिष्ट वेळ ठरवावी लागते. त्या विशिष्ट वेळेला बघा, आता अधिक महिन्याचे थोडेच दिवस शिल्लक आहेत. जमलं तर जमलं, नाही का? आपलं कसं असतं, जमलं तर जमलं, बाकी बरोबर जमतो. 7:30ला TV लावायला कसं जमतं, व्हॉट्सअप उघडायला कसं जमतं वेळच्या वेळेला. नाम कसं नाही जमत. बाकी करतो ना आपण कष्ट, नोकरीची वेळ आहे जातोच ना त्या वेळेला. नामाचंच बरोबर काय आहे, जे आपल्या कल्याणाचं आहे तेवढं आपण बरोबर करत नाही. याचं कारण आपण संतांचं काही मनावर घेत नाही. पक्क लक्षात ठेवायचं बरं का. उगाच 4 मंदिरात जातो आणि नमस्कार करतो म्हणजे मी फार काही देवदेव करतो असं नाही. आपण कशा करता जातो मंदिरात? गेल्या गेल्या आपण पहिलं काय पाहतो? माझ्याकडे कोण कोण पाहतो, म्हणजे मी आलो हे कोणाकोणाला कळलं नाही का. म्हणून आपण बाकीच्यांकडे पाहतो. काही गरज नसते. त्याला कळतं ना बरोबर कोणाकरता आला. एवढं आपण सोडतो आणि बाकी सगळं करतो. संत म्हणाले हे फार वरवरच आहे बरं का, फार वरवरच आहे. त्या आजामेळ्यालाच असं झालं ना, कसं काही आपलं होणार नाही बरं का. त्याच्याकडे शिल्लक त्याला 12 वर्ष मिळाली पुढे. आपल्या वयाचा विचार करा बघा, आहेत का 12 वर्ष? तर घ्या मग. काही सांगता येत नाही. काळ केव्हा येईल ना सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल गोवा हे रोज रोज काय सांगतो, सुरुवात झाली की एकदा. काय सतत स्मरण राहिलं पाहिजे ना. आपण काय जी गोष्ट शाश्वत आहे ना तेवढी आपण फक्त विसरतो. ज्या वेळेला आपण जन्माला आलो त्याच्या 5व्याच दिवशी असं म्हणतात की येते आणि निघून जाते. 5व्या दिवशी का नाही का? एवढे 5 दिवस काय करत असते मग ती? म्हणजे मकरंद बुवा फार छान सांगतात त्याच्यावर. ते म्हणले मी नवीन वॉशिंग मशीन घेतलं. वॉशिंग मशीन घरी आलं आणि मग कंपनीतनं फोन आला, तुम्ही वॉशिंग मशीन घेतलंय ना? हो. मग आमचा माणूस येईल तुम्हाला डेमो दाखवायला. कधी येईल? 5 दिवसांनी येईल. का हो? म्हणजे भरपूर अपॉइंटमेंट आहेत ना जरा. तसं भरपूर अपॉइंटमेंट असतात तिला, म्हणून ती 5व्या दिवशी येते आणि ललाटावर लिहून जाते. ते ललाटावर जे लिहिलंय त्याचा ते वाचण्याचा जर चष्मा मिळाला तर जीवन फार अवघड होईल बरं का. जीवन फार अवघड होईल, लक्षात घ्या. असो या प्रल्हादांचं चरित्र काल आपण पाहिलं. भक्त श्रेष्ठ प्रल्हाद असं म्हणतात बरं का. जे परम भागवत मानले जातात त्यात देवर्षी नारदांच्या नावाच्या आधी प्रल्हादांचं नाव आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक भीष्म दालभ्यान. दालभ्यान नावाचे ऋषी आहे.
नाही काय प्रल्हादांचं ताकद आहे बघा. काल आपण ती कथा सविस्तर पाहिली. आणि नरसिंह भगवंतांनी प्रल्हादाला जवळ घेतलं. लहान आहे 6 वर्षाचा नाही का. काल लहान मुलं किती गडबड करत होती तरी ओरडावं असं वाटत नाही बरं का. मजा येते ते प्रामाणिक असतात त्यामुळे. आणि त्यांच्या मनात काही नसतं. लक्षात घ्या. तुम्ही जर दंगा करायला लागलात तर मी लगेच ओरडेल ना. तुमचा मोबाईल वाजला बंद कर रे लगेच का. बाकीच्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून. शेजारी झोपलेला असतो कोणी आपला फोन वाजला त्याला जाग येते म्हणून आहे. प्रल्हादांनी मांडीवरती बसवलंय आणि नरसिंह भगवंतांनी विचारलं प्रल्हादा तुला काय हवंय. तो म्हणाला मला काहीच नको. मग कशाला बोलवलंस ना. म्हणाला भगवंता तुम्ही आलाच आहात तर एक करा. इथे जे सगळे जमा झालेत ना या सगळ्यांचं कल्याण करा. कल्याण करी देवराया देवराया कल्याण करी देवराया कल्याण करी देवराया देवराया कल्याण करी देवराया. सगळ्यांचं कल्याण करा. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी. प्रल्हादा फार वेळ लावला का रे मी यायला. फार वेळ लावला मी यायला. हा फार त्रास झाला का रे तुला माझ्यामुळे. फार त्रास सहन करावा लागला. नाही हो मला कुठे. कायम तुम्ही माझ्या बरोबर होतात ना तेव्हा मला काही त्रासच झाला नाही. तुम्हाला सांगतो भगवंता अहो मला जेव्हा माझ्या बाबांनी कारागृहात टाकलं ना त्या बंदिवासात टाकलं तर तेव्हा ना रोज कोणीतरी एक माझ्या आईसारखी सुंदर दिसणारी स्त्री यायची आणि पंचपक्वान्नाचं ताट घेऊन यायची. पंचपक्वान्नाचं ताट घेऊन. कारागृहात असताना मला कोण जेवायला घालत होतो. कोण जेवायला घालत होतो. भगवंत म्हणतात अरे मातेच्या उदरामध्ये असताना जो आपल्याला जेवायला घालतो ना तोच तुला त्या कारागृहात जेवायला घालत होता बरं का. तोच तुला त्या जेवायला घालत होता. तेव्हा काही काळजी करू नकोस रे मी आहे तुझ्या बरोबर. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे. होतची आहे तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी देवराया देवराया कल्याण करी देवराया. प्रल्हादा अरे मी आलोय खरा पण तुझं कल्याण करतो ना बाकीच्या सगळ्यांचं कशाला. कारण बाकीचे काही भक्त नाही आहेत. त्यांनी तुझा किती अपराध केलाय रे किती अपराध केलाय. प्रल्हाद म्हणाला अहो त्यांनी जरी अपराध केलेला असला ना तरी तुमचं त्यांच्यावरती माझ्या
म्हणजे माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच त्यांच्यावरती आहे ना, ते चुकणारच हो, ते अपराध करणारच. अपराधी जन चुकतच गेले, चुकतच गेले. अपराधी जन चुकतच गेले, चुकतच गेले. तुझा तुझी साबरी दयाळा, तुझा तुझी साबरी दयाळा. कल्याण करी देवराया, देवराया. कल्याण करी देवराया. कोठे जावे काय करावे, काय करावे. समर्थ म्हणतात कोठे जावे काय करावे. त्या परमेश्वराशिवाय पर्याय नाही बरं का. कुणी नाही कुणाचा सखा. अंतकाळी तो एक चक्रपाणी येतो बर का, बस. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली मोहरी दयाळा, आरंभिली मोहरी दयाळा. कल्याण करी रामराया, रामराया. कल्याण करी रामराया, रामराया. कल्याण करी रामराया. नरसिंहांनी आशीर्वाद दिला, काही काळजी करू नकोस, मी सगळ्यांचं कल्याण करतो. ज्यांना ज्यांना भीती वाटते ना, रात्रीची अचानक जाग येते, उठतात बघा, लहान मुलांना विशेषतः होतं, किंवा आपल्या किती काही मोठ्या व्यक्तीच्या वयाच्या लोकांना होत असेल. अशाने नरसिंहांची उपासना करावी बरं का. नरसिंहांना रोज जावं, पुण्यात आहे मंदिर, किंवा फोटो असेल तर फोटोला रोज नमस्कार करावा. वास्तविक देवी भागवत आणि शिव महापुराण ही दोन उपासनेची पुराण बरं का. पण आता उगाच आलं म्हणून सांगितलं की ज्यांना भीती वाटते, अचानक दचकून जागे होतात नाही का, कसं तरी होतं, म्हणजे कसं तरी होतंय ना, याच्याकरता नरसिंहांची उपासना करतात बरं का. काय नाही, जायचं, नमस्कार करायचा, एखादं स्तोत्र आलं तर म्हणा, आरती म्हणा नरसिंहांची, आपण आपली म्हणली तरी काही त्यांनी फरक पडत नाही. आणि काल राजा परीक्षिताला प्रश्न विचारला होता की महाराज, तुम्ही मला तो जो गजेंद्र मोक्ष आहे, ज्याच्या करता भगवंतांनी अवतार घेतला, सोडवलं ज्याला, एका हत्तीला सोडवण्याकरता ते भगवान महाविष्णू त्यांच्या लोकातून आले, काय एवढं काय होतं त्या हत्तीचं. आणि म्हणून त्याची कथा सांगायला सुरुवात केली. गजेंद्र मोक्ष आख्यान नावाने ते भागवतामध्ये आले. त्रिकुट नावाचा प्रदेश, आणि या त्रिकुट नावाच्या प्रदेशामध्ये एक अत्यंत सुंदर पर्वत होता. 10,000 योजना लांब, 10,000 योजना रुंद, असं त्याचं वर्णन दिलेलं आहे. क्षीरसागरामध्ये त्रिकुट, सगळ्या पुराणांमध्ये
या त्रिगुणांचं वर्णन येतं आणि त्रिकुटाचं पण वर्णन येतं बरं का. त्याला 3 शिखर आहेत म्हणून त्रिकूट. सत्व, रज आणि तम अशी ती 3 शिखर आहेत ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. गजेंद्र मोक्षाची कथा म्हणजे काही एक वेगळा कोणीतरी हत्ती आहे वगैरे असं समजू नका. गजेंद्र मोक्ष म्हणजे आपणच आहोत, आपलीच कथा आहे. फक्त रूपक रूपानं सांगितली. पुराण का ऐकावीशी वाटतात तर कथा स्वरूपात आहेत, रूपक रूपात आहेत म्हणून. मग ते सगळं कसं आहे त्याचं वर्णन आहे. सोन्याचे महाल आहेत, सोन्याची शिखर आहेत, चांदीचे महाल आहेत, चांदीची शिखर आहेत. आणि झालं असं की तो जो सगळा प्रदेश आहे जिथे हे सगळे हत्ती राहायचे तिथे दुष्काळ पडला. 1 वर्ष झालं. एक वर्ष जर पाऊस पडला नाही तर फार फरक पडत नाही, पण 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, सलग 3 वर्ष पाऊस नाही आहे. आणि आता प्राण्यांना जगणं अशक्य झालं. हत्तीला अत्यंत प्रिय आहे बरं का पाणी. मे महिना सुरू झाला की आपण बघतो की नाही फोटो, कात्रजच्या बागेतला कोणती राणी नावाची हत्ती तिला आंघोळ घालताय येतं ना वर्तमानपत्रामध्ये. हत्तीला फार छान वाटतं बरं का. पाण्यामध्ये डुंबायला आवडतं, खेळायला आवडतं. यांनी बघितलं जसं पाणी कमी 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 होत गेलं तसं दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे ना पाण्याकरता. म्हणून पाणी शोधत 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 हा सगळा हत्तींचा कुटुंब कबिला आणि या सगळ्या कुटुंब कबिल्याचा जो प्रमुख आहे गजांचा प्रमुख, गज म्हणजे हत्ती म्हणून गजेंद्र, देवांचा प्रमुख म्हणून देवेंद्र असं नाव आहे. नाही का. आता आपण त्याला महाराष्ट्राचा प्रमुख केला तोच देवेंद्र. गजांचा मुख्य प्रमुख राजा इंद्र म्हणून गजेंद्र. हा गजेंद्र सगळ्यात पुढे आहे. पाणी शोधत 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 हे सगळा हत्तींचा समूह चाललाय, कळत चाललाय. आणि लांबून त्याला दिसलं की एका सरोवरामध्ये पाणी आहे. ऋतुमान असं त्या सरोवराचं नाव सांगितलंय भागवतात. त्याच्यामध्ये सोन्याची कमळं उमलली आहेत असा उल्लेख आहे. म्हणजे कमळाला सुद्धा सोन्याचे दिवस येणार हे तेव्हा भागवतात लिहिलेलं आहे. सोन्याची कमळं उमललेली आहेत. आणि लांबून हत्तीनं पाहिलं फार छान वाटलं बरं का त्याला की भरपूर पाणी आहे इथे, आपल्याला हरकत नाही, वर्षभर सहज आपला निघेल. मग एवढ्यात पाऊस पडेल, पुन्हा आपण आपल्या ह्याच्यात जाऊ. आणि म्हणून सगळा कुटुंब कबिला त्या सरोवराच्या जवळ आला आणि तो गजेंद्र म्हणाला थांबा, सगळ्यात पहिल्यांदा मी उतरून बघतो, काही धोका नाही आहे ना. अनोळखीचे पाणी असतं त्यात बघा आपण उतरत नाही, लिहिलेलं असतं की डेंजरस. नाहीतर काय होतं की जीवाला धोका असतो, अनोळखी पाण्यात उतरू नये. हा गजेंद्र त्याच्यामध्ये उतरला आणि त्याला असं वाटलं की आता हे सुरक्षित आहे बरं का. म्हणून त्यानं चित्कार केला. हत्ती ओरडतो त्याला चित्कार असं म्हणतात बरं का. माणसं ओरडतात त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? फक्त आठवण परत तुम्हाला माहिती नाही का. आपण म्हणतो ना काय, होळीचा दिवस असतो बघा, आपल्या आवडीच्या सगळ्या नातेवाईकांच्या नावाने आपण मारून घेतो. हत्तीने मोठ्या आवाजात चित्कार केला आणि सगळे भरा 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 त्याच्यामध्ये उतरले. तो गजेंद्र आहे, त्याच्या अनेक पत्न्या आहेत, त्याचा सगळा कुटुंब गमिला आहे. 1000चं कुटुंब आहे त्याचं.
नातवंड सगळा मोठा परिवार आहे. सगळेजण यथेच्छ त्या पाण्यामध्ये डोंबताय आणि योगायोगानं झालं असं की त्या सरोवरामध्ये एक नक्र आहे. नक्र म्हणजे मगर. नक्र तो हत्ती पाण्यामध्ये शिरला आणि त्या नकरानं काय केलं, बरोबर ह्या गजेंद्राचा पाय पकडला. आता हत्ती आहे ना, हा जमिनीवरचा सगळ्यात बलाढ्य प्राणी आहे. म्हणजे जमिनीवरती हत्तीशी कोणीही झुंज करू शकत नाही. वाघ आणि सिंहांना आपल्या सोंडेमध्ये घेतो, गरगर गरगर फिरवून लांब फेकून देतो. एवढी जबरदस्त ताकद आहे त्याची. आणि नक्र जे आहे ना, म्हणजे मगर जी आहे ती जमिनीवरही तिची ताकद तेवढीच आहे आणि पाण्यात सुद्धा तेवढीच आहे. दोन्हीकडे लावू शकतो. बरोबर नकरानं त्या गजेंद्राचा पाय पकडला असा उल्लेख आहे. हा नकर भागवतामध्ये सांगितलेला तो म्हणजे काळ आहे. काळ सगळ्यात पहिल्यांदा कुठे झडप घालतो, तर आपल्या गुडघ्यांवरती झडप घालतो. गुडघे दुखायला लागले की समजायचं त्या नखरानं आपला पाय पकडलेला आहे. आता शहाणं होण्याची वेळ जवळ आली आहे. हे ऐकतो बरं का आपण भागवतात, ऐकत नाही असं नाही, पण सुधारायचं नावच घेत नाहीत काही लोक. काहींना कळतं बरं का, मग ते म्हणतात जरा आता दासबोध वाचूया, हरिपाठ म्हणायला पाहिजे कधीतरी. आता काळ जवळ आला आहे. लक्षात घ्या, काळ पहिल्यांदा असं आहे का हो कोणाचं, माझं खूप वय झालं आणि हात दुखायला लागले आहे, हा डोकं दुखतंय आहे, असं कोणी नाही ना. सगळ्यात पहिल्यांदा झडप कुठे बसते काळाची, गुडघे. पण आमच्या यांचं एवढं वय झालं आणि फार डोकं दुखायला लागलं असं आहे कोणी नाहीये. आता यांचे जरा गुडघे दुखायला लागले बरं का, समजून घ्यायचे. काळानं घंटा वाजवली एकदा की आता शहाणे व्हा, आता बाकी काही नको. या नकराचं, हा नकर काय करतोय, हत्तीला आतमध्ये खेचतोय, हत्ती ताकद लावतोय, थोडा बाहेर येतो. दहा 1000 वर्ष युद्ध चालले असेल. आणि एक एक करत जसं त्या नकरानं पाय धरला तसे त्या गजेंद्राचे सगळे नातेवाईक जे होते ना ते भर 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 त्या तळ्यातून बाहेर आले. आज याला धरलाय, उद्या मला धरेल. प्रत्येकाला आपली काळजी असते बरं का. एकदा समजायला लागलं की प्रत्येकाला फक्त आणि फक्त आपली काळजी असते, फक्त लक्षात ठेवा. भागवत खरं तर आपल्याला अनेक वेळेला फार अंतर्मुख व्हायला मदत करतं, पण ते तेवढ्या पुरतं असतं दुर्दैवाने. पुन्हा आपण आपले एकदा 7:30ला कथा संपली की 7:45ला गेल्यावर आपण आपला चालू पुन्हा चहा, ऐकतच नाही बुवा, पुन्हा संसारात.
हत्तीनं विचार केला की हे असं किती काळ चालणार, माझे नातेवाईक, माझ्या पत्न्या, सगळे मुलं नातवंड सोडून गेले. काही नातवंडांनी तर सांगितलं आम्हाला आमचं करिअर आहे, आम्ही काही येऊ शकत नाही. हा, मुलं म्हणाली आम्हाला काही शक्य नाही, चांगलं एखादं वृद्धाश्रम बघा, वाटल्यास आम्ही पैसे पाठवतो. हा, मुलांनी कळवून टाकलं गजेंद्राला. म्हणजे ज्या आई बापानं आपल्याला 25-30 वर्ष वाढवलेलं असतं, त्या आई बापाच्या शेवटच्या 8-10 वर्षात सुद्धा आपल्याला वेळ नसतो त्यांना द्यायला. गजेंद्र म्हणाला की आता मला कळलं की कोणीही कोणाचं नसतं. मी एवढा जो सगळा कुटुंब कवीला सांभाळला, एवढा मोठा संसार केला, याच्यात माझं असं कोणीच नाही. मग माझं कोण आहे? बा अंत काळीचे नाही कोणी. माहिती जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आधी घेतल्या असा शब्द नाही वापरला. दिलं, काही दिलं तर तुमच्याकडे नीट बघतील. एक व्यापारी होता, आणि अगदी अगदी अंथरुणाला खिळला. चार मुलं, मोठा पसारा वाढवला होता, मोठं दुकान. आता काही अंतकाळ जवळ आला हो, नाही का, काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय मुखातून. मुलांना वाटलं काहीतरी सांगेल इस्टेटीबद्दल, कुठे इकडे अजून प्लॉट घेतलाय का, इकडे लपवून ठेवलेत का, या फंडात गुंतवलेत का, त्या फंडात गुंतवलेत का. म्हणून डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर सांगायचा काहीतरी प्रयत्न करतायत. ते इंजेक्शन असताना जरा थोडा वेळ तग धरतील असं काही आहे का? आहे म्हणाले. किती किंमत? 15,000 रुपये. मोठ्या मुलानं धाकट्या भावाकडे पाहिजे. 4 चौघजण होतो.
हा म्हणाला हे बघ 15,000 आहेत, चौघांमध्ये वाटून घेऊ, नाही का, 15/4 करू, काय जे काही सांगतील ते आपल्यालाच आहे, आपल्याच याचं आहे. ठीक आहे, काय सौदा ठरला, द्या म्हणाले इंजेक्शन. दिलं इंजेक्शन. जरा म्हाताऱ्याला तरतरी आली. आम्ही शेवटपर्यंत सुधारत नाही बरं का. त्यानं विचारलं काय रे, हरी कुठे आहे? हरी म्हणजे मोठा मुलगा. हरी कुठे आहे ना म्हणाले. हरी इथेच आहे. हरी इथे. हरी हरी तू आहेस ना रे? हो आहे. आहे बाबा आहे. हा जवळ गेला. केशव कुठे? केशव म्हणजे 2 नंबरचा आहे म्हणाले. हा पण इथेच आहे. अच्छा केशवही इथेच आहे का? बरं. सदाशिव कुठे? सदाशिव 3 नंबरचा. सदाशिव इथेच आहे. आणि गजानन कुठे म्हणाले. अरे बाबा गजानन पण इथेच आहे. काय सांगायचंय तुम्हाला, बोला ना पटकन. आम्ही चौघे इथेच आहोत ना, चौघे इथेच आहोत. म्हातारा म्हणला अरे चौघे इथेच आहात, मग दुकानावर कोण आहे? आणि प्राण गेला. आयुष्यभर एवढीच काळजी असते बरं का आम्हाला. एवढीच काळजी असते. या गजेंद्रानं तेच नेमकं हेरलं. म्हणाला काय अंतकाळी काय केलं पाहिजे, पण आता माझ्याकडे करण्यासारखंही नाही काही, कारण वेळच नाही हो. आणि त्यानं कुठंतरी ऐकलं होतं, भागवत कथेला गेला असेल की भगवान महाविष्णूंना कमळ प्रिय आहे म्हणाला. आणि म्हणून त्या सरोवरातलं एक कमळ आपल्या सोंडेनं खुडलं आणि जी काही ताकद होती अंगामध्ये त्या सगळ्या ताकदीनिशी ते कमळ आकाशामध्ये भिरकावलं. बरं, अंगात एवढी ताकद शिल्लक राहिली होती की ते भगवान महाविष्णूंच्या चरणापर्यंत गेलं असं म्हणतात. विष्णू लोकापर्यंत गेलं. आणि भगवंत गरुडावरती बसून आले का त्याला मुक्त करायला. भक्त आहे ना तो, भक्तांना मुक्त करणं हा त्यांचा नियम आहे. महाविष्णू गरुडावरती बसून आले. पाहिलं तर एका नकरानं पकडलंय पाय. आपण तो फोटो पाहिला असेल. महाविष्णू गरुडावर बसलेत आणि त्यांनी त्या गजेंद्राला असं सोंडेनी उचललंय आणि त्याच्या पायाला तो नकर धरून आहे. भगवंतांनी काय श्रीहरींनी असं म्हणाले की आपलं सुदर्शन चक्र जे होतं त्या चक्रानं त्या नकराचं तोंड फाडलं आणि त्या गजेंद्राला मुक्त केला. गजेंद्राला मुक्त केलं आणि मग त्या पुढे नकराला सुद्धा मुक्त केला असा उल्लेख. राजानं विचारलं हत्तीला मुक्त करायला आले, नकराला मुक्त करायला आले, असे कोण होते हत्ती आणि नकर? ते मला सांगा. कथा ठीक आहे, कथा कळली, पण त्यांना सोडवायला आले का? ते कोण आहेत असे? तेव्हा शुकदेव सांगतात राजा हा गजेंद्र म्हणजे कोणी सामान्य नाही. हा गजेंद्र म्हणजे पूर्वाश्रमीचा द्रविड देशाचा राजा आहे. इंद्रद्युम्न त्याचं नाव. हा इंद्रद्युम्न अत्यंत सुखामध्ये काळ घालवत होता, पण राज्याचा उपभोग किती घ्यायचा हे त्याला माहिती होतं. आणि म्हणून तो काही काळ राज्यकारभार करायचा आणि उरलेला काळ साधना करायचा, मौनामध्ये जायचा. नाही ना, मधनं अन्न जायला पाहिजे की नाही? हा, आपण तीर्थयात्रेला का जातो? कुठे ते कुठे चांगलं पाणीपुरी वायर नाही का? तीर्थयात्रेला का जायचं? कुठे काय चांगलं मिळतं, कुठे काय चांगलं मिळतं, कुठे काय चांगलं मिळतं.
मग इकडे गेल्यावरती आपण तिकडे गेलो तर हे 4 लोकांना कळायला पाहिजे, मग त्यांच्याकरता काहीतरी आणायचं. मग ते म्हणतात काय हे पुण्यात पण मिळतं. तुमच्या समोर नाही म्हणत ना तोंडावर कोणाच्या. हे मागं काय चाललेलं असतं ते मी सांगतोय. इथे गेल्यानंतर भगवंतांचं दर्शन प्रधान बरं का. नाहीतर आपण आळंदीला जातो एवढं 1.5 तास प्रवास करून आणि काय म्हणतो पटकन दर्शन उरका म्हणजे मग मिसळ खाता येईल, आहे की नाही. आमचं लक्ष मिसळीवरती आहे, बाकी काही नाही. दर्शन सेकंडरी आहे आमच्याकडे. फार लाईन आहे, आम्ही काही लाईनीत बिनीत थांबत. हा इंद्रद्युम्न नावाचा राजा पूर्वाश्रमीचा, आणि हा तप करायचा म्हणून याने तपस्वी कसे असतात ना तसं जटा बाळगले असा उल्लेख आहे. जटाभार बांधायचा, काही काळ राज्य करायचा आणि काही काळ साधना करायचा. साधनामध्ये मौन करायचा आणि ध्यानाला बसायचा. एक दिवस हा साधने करता एका डोंगरावरती गेला. बरोबर सेवक आहे. आता तो राजा आहे ना, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर सेवक असणारच. असं म्हणता येत नाही की अमरनाथच्या दर्शनाला गेले आणि फोटो काढून आले. ते त्या ज्या पोस्टला आहेत त्याच्याकरता सिक्युरिटी असणारच, फोटोग्राफर असणारच. त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायलाच पाहिजे ना कुठे कुठे गेले होते. झालं. हा यांना सेवकाला सांगितलं की मी आता माझ्या साधने करता चाललोय, मला काही तुम्ही डिस्टर्ब करू नका. आजच्या भाषेमध्ये राजा ध्यानाला बसला. अगस्त्य ऋषी आले. आता राजा जरी असला तरी त्याचं काम आहे, आपल्याकडे कोणी संत आले, साधू आले, महंत आले तर राजानं उभं राहावं, त्यांना नमस्कार करावा, अर्घ्य द्यावं, काय पाणी पिणार का विचारावं. पण हा ध्यानात आहे, महाविष्णूंचा मोठा भक्त आहे, डोळे बंद आहेत. त्याच्यामुळे अगस्ती समोर आले हेही कळलं नाही. आणि हा डोळे बंद करून तसाच बसलाय. अगस्तींनी याला शाप दिला की हा ब्राह्मणांचा अपमान करतो, हा एखादा जडाप्रमाणे बसून राहिलेला आहे, म्हणून याचा जन्म पुढचा हा याला एका जड प्राण्याचा येईल. आणि अत्यंत जड प्राणी म्हणून हत्ती. हत्तीचं वजन सगळ्यात जास्त असतं. हत्तीच्या पिल्लाचं वजन किती असतं माहिती आहे का? नाही माहिती? आज होमवर्कला गुगल करा, कळेल. हत्तीच्या पिल्लाचं नुकत्याच जन्माला 200 किलोच्या आसपास असतं. 200 ते 500 वेगवेगळे आहे. हत्तीच्या पिल्लाचं एवढं असतं तर त्या मनाने आपलं काहीच नाही. 70, 80, 90. आणि म्हणून देह ठेवल्यानंतर पुढचा जो जन्म मिळाला ह्या इंद्रद्युम्नाला तो सुद्धा राजाचाच मिळाला, पण हत्तीची योनी प्राप्त झाली. गजांचा इंद्र म्हणून गजेंद्र. आधीच्या जन्मात राजा होता ना, पुढच्या जन्मात सुद्धा राजाच झाला. पण आधीची भरपूर साधना केलेली होती, त्यामुळे ती साधना अंतकाळी कामी आली, लक्षात घ्या. आणि हा जो नक्र आहे तो नक्र म्हणजे हुहू नावाचा गंधर्व होता. हे गंधर्व असतात ना, हे दिसायला फार सुंदर असतात. अप्सरा, गंधर्व हे रूपवान सांगितले. या गंधर्वाकडून एकदा प्रमाद घडला आणि म्हणून देवल नावाचे ऋषी, या देवलांनी त्याला शाप दिला की तू इतका दिसायला सुंदर आहेस आणि तू तुझ्या सुंदरतेचा अभिमान बाळगतोयस, तुला गर्व झालाय त्याचा, सौंदर्याचा,
मी तुला शाप देतो की तुला पुढचा जन्म हा अत्यंत कुरूप प्राण्याचा येईल. म्हणून तो नकराच्या जन्माला आला, म्हणजे मगरीच्या. आपण पाहिली ना सगळ्यांनी मगर? हं? आहे का असं कोणी की मी पाहिलेली मगर फार सुंदर होती दिसायला? किळसवाणी असते ना, काय ते लांब जबडा असतो, डोळे मोठे असतात बघा, दात विचित्र दात असतात, अंगावरती अनेक खड्डे असतात, उंचवटे असतात, एकदम दिसायला विचित्र, वाईट. या हुहू गंधर्वांनी देवल मुनींचे पाय धरले आणि म्हणाला की मला काहीतरी उशाप द्या, मला शापातून मुक्त करा. मग त्यांनी असं सांगितलं की जेव्हा तुझी मुक्तीचा काळ जवळ येईल त्यावेळेला तुझ्याजवळ एक हत्ती येईल, त्या हत्तीचे पाय फक्त तू पकड. आणि या राजानं अगस्त्यांना उश्राप मागितला. तेव्हा अगस्त्यांनी त्याला उश्राप दिला की ज्यावेळेला तुझा काळ जवळ येईल तेव्हा तुझी आत्ताची सगळी साधना जी आहे ना ती फलद्रूप होईल आणि अंती तुला भगवान महाविष्णूंचं दर्शन होईल. तो सगळा जो दोघांचाही उश्रापाचा काळ आहे तो इथे एकत्र आला. आणि म्हणून त्या गजेंद्राला मुक्त केलं, त्या नकराला मुक्त केलं. ही कथा भागवतामध्ये येते. आणि त्याच्यानंतर भागवतात जी कथा येते ती कथा म्हणजे समुद्र मंथनाची कथा. कथेकडे जाऊ त्यापूर्वी थोडंसं नाम घेऊ. नारायण नारायण श्रीमंत नारायण 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 म्हणा. नारायण 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 श्रीमंत नारायण 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 म्हणा म्हणा. नारायण नारायण श्रीमंत नारायण 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 श्रीमंत नारायण 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 श्रीमंत नारायण 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 नारायण
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जसं आपल्याकडे निवडणुका होतात तसंच सगळीकडे पॅटर्न आहे फरक. म्हणजे कधी असुर राज्यावरती असतात, कधी देव राज्यावरती असतात. हा काळ जो आहे तेव्हा दैत्य राज्यावरती आहे. आणि देव अस्वस्थ आहेत म्हणून देव भगवान महाविष्णूंकडे गेले आणि त्यांना म्हणाले, भगवंत तुम्ही अवतार घ्या, आम्हाला सोडवा या सगळ्या याच्यातून. भगवंत म्हणाले, माझ्या अवताराची वेळ अजून तर काही जवळ आले, अजून वेळ आहे म्हणाले. 7:15 मी अवतरी म्हणाले, अजून वेळ आहे. तुम्ही काय करा, तुम्ही सगळे बळीकडे जा, बळी राजा करा आणि त्याच्याशी संगनमत करा, त्याच्याशी काही डील करा. 370 हटवायचं आहे ना, मग करावंच लागतं. असं काही कायदे पास करून घ्यायचेत ना, मग असुरांची तह करावाच लागतो का? हे इथनं घेतलेलं आहे सगळं. इतकं आपल्याला त्यावेळेला कसं वाटत होतं, कसं काय केली काही युती? राजकारणावरती बोलू नये बरं का असं सांगितलंय, पण आपले बुवा म्हणतात अजिबात राजकारणावरती बोलायचं नाही. ओघात आलं तर फक्त सांगायचं, बोलायचं नाही. कीर्तनात प्रवचनात राजकारण नाही. काय सगळ्या फाईल काढायला जरा वेळ लागतो ना, त्याच्यामुळे बारामतीच्या सगळ्या मिळाल्या की बरोबर करतील का? इंद्र गेला, इंद्राणीला कळलंच नाही. म्हणाली रात्री कधीतरी हे जॅकेट वगैरे घालून जायचे, 2 वाजता जॅकेट घालून जायचे. म्हणाले हुडी जॅकेट घालायची आणि जायचे. मीडियाला दिलेल्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार इंद्राणी विश्वस्त विश्वासनीय सूत्रांकडून कळलेल्या बातमीनुसार इंद्र गेला बळीकडे. हातामध्ये पांढरा झेंडा आहे. पांढरा झेंडा म्हणजे मी काही युद्धाला आलेलो नाही, मी गप्पा मारायला आलो. म्हणाला, बरी आपण असं करूया, आपण समुद्र मंथन करू. तुम्ही आता राज्यावरती आहातच, समुद्र मंथनाचा तुम्हालाच जास्त फायदा होणार आहे. म्हणजे त्यातनं जी रत्न निघतील, एकतर तुम्हाला हवी ती तुम्ही ठेवून घ्या आणि अमृत मिळणार आहे समुद्र मंथनातून. ते अमृत आपण वाटून घेऊ, म्हणजे तुम्हालाही भीती नाही, आम्हालाही भीती नाही. बळी म्हणणार चांगली ऑफर आहे, कसं काय करूयात? सगळं ठरलं. वासुकीचा दोर करायचा, तो पर्वत आणायचा, समुद्रामध्ये उभा करायचा आणि समुद्राचं मंथन करायचं. म्हणून समुद्र मंथन सुरू झालं. भगवंतांनी सांगितलं होतं बरं का, की तुम्ही काही त्यांच्या होला हो करा, असं सुरुवातीला करायला लागतं ना. काय त्यांना हवी ती आत्ता खाती द्या त्यांच्याकडे, त्यांच्या बरोबर आत्ता सुरू करा काम. म्हणून वासुकीला सांगितलं की वासुकी तुला पण आम्ही थोडंसं अमृत देऊ, काय काळजी करू नकोस. तू जर मदत केली तर तुला सुद्धा काही टक्केवारी मिळेल त्यातली. सगळे तयार होतात, टक्केवारी म्हणतात नाही का.
टक्केवारी म्हटल्यानंतर नीटचा पेपर त्याच्यामुळेच फुटला. सगळ्यांना टक्केवारी मिळाली. आता सगळेजण बघणार बरं का आपापल्या टक्क्याची शिक्षा. शिक्षण क्षेत्रात हे असं व्हावं हे फारच वाईट आहे बरं का. आणि त्यातल्या त्यात म्हणजे आता आपल्याला भीतीच आहे ना हो, नाही का. डॉक्टरकडे गेल्यावरती एकाने फोन लावला डॉक्टरना, डॉक्टर दाताचे डॉक्टर का? हो म्हणला दाताचे डॉक्टर. मग दातात सिमेंट भरायचे किती घेता? डॉक्टर म्हणाला ACCचा असेल तर 1500, अंबुजा असेल तर 2500 आणि JSW असेल तर 45. तो म्हणला हा मोठे वगैरेंच्या क्लासला होता का काय? आता काय परिस्थिती झाली आहे बघा ना तुम्ही. केवढी रील्स आणि हे सगळं फिरतंय त्या सगळ्याबद्दल. असो, पण मंदराचल पर्वत, ज्या पर्वताची रवी करायची, मंथनाला सगळ्यात महत्वाचं काय आहे? रवी. पूर्वी घरी ताक रवीने व्हायचं बरं का, आठवतंय का आपल्याला? पूर्वीचं सांगतो मी फार. आता इलेक्ट्रिसिटी आवश्यक आहे मंथना करता. ते प्लग पिन मध्ये टाकायचं आणि बटन दाबायचं, गुर्र झालं. ते लोणी जमा होताच विरघळून जातं, एवढा स्पीड असतो त्या. पूर्वीच्या काळी व्यायामशाळा वेगळ्या नव्हत्या बघा. महिलांना जिमला चालली आहे, योगासनांना चालली आहे, काही नाही. हे असं करून रक्ताभिसरण व्हायचं आपोआप. रक्ताभिसरणा करता हे सगळं आहे आपल्याकडे. उद्या मी सांगणार आहे यशोदा तर काय काय करायचे आमच्या काना करता. उद्या सगळ्या त्याच गोष्टी आहेत, यशोदा आणि काना. तो मंदराचल पर्वत खाली 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 जायला लागला. म्हणून भगवंतांनी कूर्म रूप घेतलं. कूर्मावतार जो आहे भगवंतांचा तो इथे समुद्र मंथनाच्या वेळेला भगवंतांचे अवतार झाले बरं का. सगळे देव वासुकीच्या मुखाच्या बाजूला उभे आहेत आणि दानव शेपटीच्या बाजूला उभे आहेत. शेपटी जशी हातात पकडली तसं दानव म्हणाले, हे बघा आम्ही मुखाच्या बाजूला उभं राहणार, कारण आम्ही सुद्धा वेदांचा अभ्यास केलेला आहे. वेद असं सांगतात की शेपटीचा भाग जो आहे, पुच्छ भाग, तो अपवित्र सांगितला आहे शास्त्राने, म्हणून आम्ही त्या बाजूला थांबणार नाही. देव म्हणाले ठीक आहे, पर्याय नाही. काहीतरी पाहिजे असेल तर काहीतरी सोडावं लागतं. मोठं काहीतरी जेव्हा मिळवायचं असतं ना, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी अशा सोडून द्यायला लागतात बरं का. मंथन सुरू झालं, जसा वासुकी दमला, चिकार वर्ष मंथन चाललंय. देव आता शेपटीच्या बाजूला आहेत आणि दानव मुखाच्या बाजूला आहेत. जसा वासुकी दमला तसा मुखावाटे उच्छ्वास बाहेर यायला लागले. उच्छ्वास जसे बाहेर यायला लागले तसे त्या उच्छ्वासावाटे विष बाहेर यायला लागलं वासुकीचं. आणि ह्या विषाच्या प्रभावामुळे सगळे असुर काळे ठिक्कर पडले. आज आपण सिरियलमध्ये जे पाहतो ना राक्षस, ते कसे दाखवतात? तो काळे ठिक्कर दाखवतात. का तर ते समुद्र मंथनाच्या वेळेला काळे ठिक्कर पडले असा उल्लेख आहे, नाही का. यमराज अगदी सुंदर दिसतोय असं पाहिलंय आपण, पावडर लावून वगैरे आलाय, त्याचा ठरलेला विषय. पुन्हा मंथन सुरू झालं. दीर्घकाळ मंथन चाललंय बरं का. आणि या मंथनातून सगळ्यात पहिल्यांदा काय बाहेर आलं तर विष बाहेर आलं. हे समुद्र मंथन जरी भागवतात सांगितलं असलं तरी ते केवळ बाहेर चाललंय असं समजू नका. ते समुद्र मंथन म्हणजे आपण जेव्हा साधना सुरू करतो ना त्यावेळेला होणाऱ्या परिस्थिती आहेत बरं का. त्या समुद्र मंथनाची कथा ही साधन कालात कसं राहायचं याची कथा आहे. बघा ना, ध्यानाला बसलो डोळे बंद करून किंवा ना आम्हाला बसलो, काय तुमची साधना असेल
सगळ्यात पहिल्यांदा काय, कोणते विचार डोकं काढतात हो वरती? वाईट विचार डोकं वर काढतात. दोन प्रकारचे विचार सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा मनामध्ये येतात. वाईट विचार, अमुक झालं तर काय, तमुक झालं तर काय, तमुक झालं तर काय, असं झालं माझ्याच बाबतीत का, हे सगळं ध्यानात आठवतं, नामात आठवतं. आणि दुसरे कामनिक विचार येतात तर, म्हणजे अमुक व्हायला पाहिजे ही जी कामना आहे ना, हे कुठे आठवतं? नामात आठवतं, ध्यानात आठवतं. भगवंत म्हणतात ते म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते म्हणजे हलाहल नावाचं विष आहे. म्हणून समुद्र मंथनात सगळ्यात पहिल्यांदा विष उत्पन्न झालं. विष उत्पन्न झाल्यानंतर सगळे गेले महादेवांकडे, शिवांकडे. म्हणाले शिवजी असं असं झालंय आणि समुद्र मंथन करतोय तर हलाहल विष आलंय, तर या सगळ्या ब्रह्मांडामध्ये ते पचवू शकेल असे एकमेव तुम्ही आहात. शिवजींनी काय केलं माहितीये? लगेच शिवजींनी लगेच आपल्या बायकोची परवानगी घेतली. पार्वती, जगाच्या कल्याणाकरता मला विष प्यावं लागतंय, चालेल ना? तुझी परवानगी आहे ना? लग्न झाल्यानंतर पुरुषाला कोणतंही काम करायचं असेल तर त्याच्याकरता पत्नीची परवानगी घेणं अनिवार्य आहे. लग्न झालं नसेल तर तो स्वतंत्र आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत. शंकराचार्य तर म्हणाले, म्हणजे शंकराचार्यांनी तर सांगितलंच आहे, पण संन्यास जरी घ्यायचा असेल तरी सुद्धा पत्नीची परवानगी घ्यायला पाहिजे. जर विवाह झाला असेल तर, नसेल झाला, आई वडील जिवंत आहेत तर आईची परवानगी घेतली पाहिजे. आई वडील नाही तर विषय वेगळा, लग्न झालेलं नाही तर विषय वेगळा, तर तो स्वतंत्र आहे, तो किंवा ती, तो जीव म्हणू आपण. पण जर तो कोणत्याही पाशामध्ये बांधला गेला असेल तर त्याला परवानगी घेतलेलीच पाहिजे. असं नाही मी जातो. म्हणून शिवांनी पार्वतीची परवानगी घेतली. बरं का, पार्वती चालेल ना तुला? ती म्हणाली हो, जगाच्या कल्याणाकरता आहे ना, मग चालेल. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, ते विष प्यायलं, प्राशन केलं आणि शिवांनी कुठे साठवलं? आपल्या कंठामध्ये साठवलं. आणि त्या विषाचा परिणाम म्हणून तो कंठ निळा झाला. म्हणून त्यांचं नाव पडलं नीलकंठ. नीलकंठ नाव प्रसिद्ध झाले. इथे नाव पडलंय बरं का, नीलकंठ. ही कथा आहे शिवांच्या, नीलकंठ या नामाची. कसं प्राशन केलंय बरं का शिवांनी ते? तर संध्येमध्ये जसं आचमन करतो ना, पळीतलं पाणी घेतो, ते त्याला जेवढा वेळ लागतो इतक्या सहज त्यांनी ते प्राशन केलं असं उल्लेख आहे. त्यांच्याकरता काय सगळं तेच येतो, या सगळ्याचे निर्माते पण. ते प्राशन करत असताना काही थेंब खाली सांडले आणि ते सर्प आणि विंचू, म्हणजे आज ज्यांना आपण विषारी प्राणी म्हणतो ना, तर त्यांनी ते प्राशन केले विषाचे थेंब, म्हणून ते विषारी झाले असं म्हणतात. तो याच्यापूर्वी ते विषारी नव्हते. त्यांना कळलं होतं आता माणसंच विषारी होणार आहे. विषारी म्हणजे तुम्ही एखाद्याला चावत नाही बरं का, आपण इतकं प्रेमानं त्याच्याशी गोड बोलतो की त्याला लागलंच पाहिजे. विषारी झालं. शिवांनी रक्षण केलं विषापासून. आणि मग एक एक 14 रत्न त्यातून बाहेर पडली पाहिजे.
कामधेनूची निर्मिती ह्या समुद्र मंथनाच्या वेळेला झाली असं उल्लेख आहे. समुद्र मंथनातून ती बाहेर आली. कामधेनू वैदिक ऋषींना देण्यात आली, कारण ऋषींना त्याचा उपयोग आहे यज्ञ यागाकरता. यज्ञाकरता काय लागतं तर हे सगळ्या पंचगव्यापासून तयार झालेली सगळी साधनं लागतात, म्हणून ऋषींना देण्यात आली. त्याच्यानंतर अत्यंत सुंदर असा घोडा त्या यज्ञातून प्रगट झाला. त्याचं नाव आहे उच्चैश्रवा. हा उच्चैश्रवा बळीनं मागितला म्हणून बळीकडे दिला. त्याच्यानंतर ऐरावत आला. आता एक बळीनं मागितला होता, त्याच्यामुळे ऐरावत बरोबर इंद्राकडे गेला, नाही का. ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार, लहानपण देगा देवा. तेव्हा आपल्याला नेमकं काय व्हायचं हे आपण ठरवायचं बरं का. म्हणून मी म्हणालो ना, कायम लघु राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग साखर लहान राहून काय साखर मुंगी होऊन साखर खावा असं आहे. संत सांगतात ते काही खोटं नाही बरं का. ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. मग कौस्तुभमणी बाहेर आला. त्याचं करणार काय. देवांकडे गेला. देवांनी देव एका छान माळेमध्ये गुंफला आणि भगवान महाविष्णूंच्या गळ्यामध्ये अडकवला. कंठी कौस्तुभमणी विराजित. आणि मग कल्पवृक्ष आला बरं का. पारिजातकाला कल्पवृक्ष असं नाव असं म्हटलेलं आहे. हा कल्पवृक्ष म्हणजे पारिजातक कुठे लावला तर इंद्राच्या दरबाराच्या बाहेर लावलाय बरं का त्याने, स्वर्गामध्ये. आज जे आपण जातकाची फुलं म्हणतो ना, तर तो वृक्ष आणि तो वृक्ष म्हणजे भगवंतांनी नंतर तो उपटून आणलाय आणि पृथ्वीवरती लावलाय. त्याचा कदाचित फॉर्म वेगळा असेल, पण तोच वृक्ष आहे हा. कारण जसे स्वर्गामध्ये देह आहेत तसे पृथ्वीवरती नाही, त्याच्यामुळे फॉर्म वेगळा आहे, पण तो आहे कल्पवृक्ष बरं का. आणि कल्पवृक्ष म्हणजे पारिजातकाचं एक वैशिष्ट्य आहे. पारिजातक काय करायचं असतो, आपल्या दारात लावला तर फुलं कुठे पडतात, शेजारी. म्हणून पारिजातकाचं रोप आणायचं आणि आपल्या शेजारी जे राहतात त्यांना भेट द्यायचं, म्हणजे बरोबर त्याची फुलं आपल्याला मिळतात, नाही का. बहरला पारिजातदारी फुले का पडती शेजारी. आणि कल्पवृक्ष नावा तुम्ही त्याच्या सानिध्यात बसावं फक्त कल्पवृक्षाच्या. आपण जे कल्पू ते तो पूर्ण करणार आहे. पाहिले कोणी कल्पवृक्षाचं झाड पाहिले कधी? योग आला कधी कल्पवृक्षाचा? नाही. आमच्या माऊलींना भेटला बरं का कल्पवृक्ष, माऊलींना मिळाला कल्पवृक्ष. आणि माऊली म्हणाल्या, कल्पवृक्ष तळवाटी जो कोणी बैसला, कल्पवृक्ष तळवाटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी, काय उणे त्याला सांगा जोजी, काय उणे त्याला सांगा जोजी. राजयाची कांता काय भीक मागे,
असेच मे महिन्याचे दिवस, तारीखही 28 मे, आणि पुण्यातून सातारला बस निघाली होती. बरोबर ती मध्ये पंक्चर झाली. तो कंडक्टर म्हणाला, चला उतरा उतरा उतरा, एक अर्धा तास लागेल या सगळ्याला. एका माणसानं डबा घेतला होता बरोबर. डबा घेऊन म्हणाला, आता झाडाखाली बसू, डबा वगैरे खाऊ आणि अर्धा तास पडू निवांत. अर्धा तास आहे म्हणून गेला तर इतका छान वृक्ष होता. तो म्हणाला, अरे हा कसला वृक्ष आहे, मी तर पहिल्यांदाच पाहतोय. आंब्याचं नाही, चिंचेचं नाही, वडाचं झाड दिसत नाहीये, पिंपळ नाही दिसत आहे. योगायोगानं तो होता कल्पवृक्ष. कल्पवृक्ष तळवटी जो कोणी बैसला. कल्पवृक्षाच्या तळवटाला बसला की काय अवघड आहे हो. मनात फक्त आणायचं त्यानं आणि म्हणाला, काय छान थंड हवा आहे, बाहेर एवढं रणरणत ऊन आहे, पण इथे काय मस्त वाटतंय. अशा मस्त वातावरणामध्ये थंडगार प्यायला पाणी मिळालं तर असं त्याच्या मनात आलं. आणि क्षणात एक मोठा डेरा, त्याच्यावरती लाकडी झाकण ठेवलेलं, त्याच्यावरती तो ग्लास, तो पडवून देऊ नये म्हणून त्याला साखळी लावली होती. सगळी काळजी घेतली होती. त्यानं ते काढलं, पाणी प्यायला इतकं थंड, 2-3 ग्लास पाणी प्यायला मस्त मन तृप्त झालं. उन्हाळ्यात बाकी काही लागत नाही बघा. आपण उन्हातनं घरी आलो की आपण काय म्हणतो, थंडगार पाणी प्यायलं. पाणी प्यायला आणि इतकं बरं वाटलं त्याला, इतकं बरं वाटलं, तृप्त झाला. 2-5 मिनिटं बसला आणि म्हणाला, एवढं छान पाणी मिळालंय, या अशा सुंदर वातावरणामध्ये छान कांदा भजी वगैरे जर मिळाली तर, असं म्हणाला. आणि समोर कांदा भजीची प्लेट, गरम गरम कांदा भजी, काय ती खेकडा भजी, शिमगडा, सगळं. 2-4 भजी खाल्ल्या. म्हणाला, चटणी आपली काहीतरी तक्रार असतेच बरं का कायम आयुष्यात. चटणीत जरा मीठ कमी आहे, ती चटणी ऍडजस्ट झाली, संपूर्ण प्लेट संपवली भजाची. आणि म्हणाला, काल शेठ सरांनी इतका छान मोगऱ्याचा हार आणला होता, आज जर आला तर, आणि आज आला बरं का हार. मी खरंच म्हणतो होतो बरं का, काय सुंदर आणलाय सरांनी. काय यानं विचार केला की एवढं छान वातावरण आहे, आमरसाचं जेवण मिळालं तर, आमरसाचं जेवण मिळालं तर, असं म्हटल्याबरोबर अहो जावयाचा काय थाट, तो याचा चांदीचं ताट, बसायला चंदनाचा पाट, चांदीच्या ताटामध्ये आमरसाच्या वाट्या. काही घरी आम्हाला बोलवतात ना जेवायला, ती वाटी इतकी छोटी असते ना, त्याच्यात 2 बोटं सुद्धा जात नाहीत बरं का. मोठी असं पाहिजे बरं का आमरसा करता, लक्षात ठेवा. ते पोटभर खाल्ल्याचं समाधान पाहिजे हो. नाहीतर या बुवा जेवायला, या बुवा जेवायला, या बुवा जेवायला, आणि अर्धी पोळी खाणार का, मग आपल्यालाच टेन्शन. म्हणजे यांनी अर्धीच केली की काय. मनापासून करायचं बरं का, मनापासून करायचं कोणती गोष्ट. आमरसाचं जेवण जेवला, छान आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, सगळं छान ताट एकदम चापून चुपून मस्त स्वच्छ केलं, त्याच्यावर साजूक तूप घातलंय. आमरसावर साजूक तूप घालताना फार विचार करायचा नाही बरं का.
अर्धा किलो आणलंय, पावच किलो आणलंय, घालू का नको, घालू का नको. हा? चांगलं 2-3 चमचे तूप घालायचं त्या आमरसामध्ये, मग खायचा तो आमरस. म्हणजे तो बाधत नाही. मला सांगायचं हे, बाधत नाही. असं सगळं त्याचं छान चाललंय बरं का. हात बीत धुतले आणि मनामध्ये विचार करतोय एवढं सगळं झालंय, दुपारचा 1:30 वाजलाय, जरा विश्रांती करता छान पलंग मिळाला तर, असं त्याच्या मनात यायला. अहो, कल्पवृक्षाखाली बसलाय, चांदीचा पलंग, त्याच्यावरती माऊ माऊ गादी, त्याच्यावरती मखमली सगळं असा आडवा पडला आणि आता त्या झाडाकडे बघतोय बर का. म्हणाला इथे आल्यापासून सगळं कसं अगदी माझ्या मनासारखं होतंय. मी आल्या थंडगार पाणी मागितलं, पाणी मिळालं. कांदा भजी मागितली, या भागवतात कांदा भजीची वाढ झाली बरं का. छान आमरसपुरीचं जेवण मिळालं. झोपायला काय मी म्हणालो, झोपायला काहीतरी पाहिजे, तर छान मखमली पलंग आला. एवढं सगळं मला मिळतंय, पण या झाडावर भूत असलं आणि त्याने मला खाल्लं तर, असं म्हणाला. त्या झाडावर भूत प्रगट झालं आणि त्या भूतानं याला कल्पवृक्ष तळवटी जो कोणी बैसला, लक्षात घ्या. कल्पवृक्ष काय करतो, जे तुम्ही मनात आणाल ना ते सगळं देतो बरं का. पण माऊलींना जो कल्पवृक्ष सापडला ना, माऊली म्हणाल्या तो कल्पवृक्ष साधा सुद्धा नाही बरं का. तो कल्पवृक्ष साधा सुद्धा नाही. तो कल्पवृक्ष कोण आहे? माऊली म्हणतात, श्री गुरु सारीखा असता पाठी राखा, श्री गुरु सारीखा असता पाठी राखा, श्री गुरु सारीखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. राज याचिकांता काय भीक मागे. राजाच्या राणीला काय भीक मागायची गरज आहे का? तिनं मनात आणलं की तिच्याकरता दास दासी हजर. राज याचिकांता काय भीक मागे, मनाची आयोगे सिद्धी पावे, मनाची आयोगे सिद्धी पावे. कल्पवृक्ष तळवाटी जो कोणी बैसला, कल्पवृक्षाच्या तळवटी जो कोणी बैसला. कल्पवृक्ष काय करतो? त्याच्या मनात जे येईल ना ते देतो. पण माऊली म्हणतात सद्गुरू असा कल्पवृक्ष आहे जे फक्त आणि फक्त आपल्या कल्याणाचंच देतात. आपल्या अकल्याणाचा विचार आला तर सद्गुरू आपल्याला सावध करतात. म्हणून माऊलींनी सुरुवात अभंगाची केली आहे ना, ती केली आहे श्री गुरूंपासून. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आयोगे सिद्धी पावे. कल्पवृक्ष तळवटी जो कोणी बैसला, काय होणे त्याला सांगा जोडी. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञान देव म्हणे तरलो तरलो. द्विरुक्ती हा दोष आहे बरं का व्याकरणाच्या दृष्टीने. एखादा शब्द दोनदा वापरायचा नाही. संत म्हणाले तो दोष मी पत्करतो, पण सांगतो काय? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो
सद्गुरु कृपे. श्री गुरुपासून सुरुवात केली आणि उद्धार कोणामुळे झाला तर सद्गुरूंमुळे झाला. सगळी ज्ञानेश्वरी लिहून झाली हो. आणि सांगतात काय शेवटी की ज्ञानेश्वरांनी सांगितले असं लिहिलं, ज्ञानदेवांनी सांगितले असं लिहिलं नाही हो. म्हणे निवृत्ती दासू अवधारे जोडी. काय कृतज्ञता असेल सद्गुरूंबद्दलची, काय कृतज्ञता असेल. असा पारिजातक म्हणजे कल्पवृक्ष जो सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो सद्गुरु कृपे, आता उद्धरलो सद्गुरु कृपे. एका असत पाठीराखा, श्री गुरु सारीखा असता पाठीराखा, श्री गुरु सारीखा असता पाठीराखा. कल्पवृक्ष इंद्रानं आपल्या याच्या बाहेर लावला. त्याच्यानंतर अप्सरा आल्या. एकाने विचारलं अप्सरा कुठे गेल्या. आमच्या नारदांनी सांगितलं अप्सरा स्वर्गात गेल्या आणि अप्सरा स्वर्गात गेल्या. नारद आहेत नाव शेवटी ते. त्याच्यानंतर लक्ष्मी देवी आल्या. लक्ष्मी देवींनी काय केलं तर भगवान महाविष्णूंच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली. पांचजन्य नावाचा शंख इथे आलाय या सगळ्या समुद्र मंथनामध्ये. त्याच्यानंतर वारुणी देवी आल्या करतात. ते त्याचं प्राशन असुरांनी केलं. आणि आता धन्वंतरी आलेले आहे. आयुर्वेदाची देवता. आपण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलो म्हणजे वैद्यांकडे बरं का, की त्यांच्याकडे भगवान महाविष्णूंसारखीच एक देवता ठेवलेली असते. ती देवता म्हणजे धन्वंतरी. त्या धन्वंतरीच्या हातामध्ये आता अमृत कुंभ आहे. याचसाठी केला होता अट्टहास नाही का. अमृत मिळवण्याकरता केलं होतं हे सगळं. झालं ते आलं. आणि धन्वंतरींकडे पाहिलं आणि एका राक्षसानं ते हिसकावून घेतलं. तो म्हणाला मी आधी पिणार. कारण जो अधिक प्राशन करेल त्याला अधिक आयुष्य. अमृतानं काय होतं दीर्घकाळ जगतो आपण, एवढाच त्याचा फायदा आहे. मग जेवढं जास्त काळ जगतो तेवढे जास्त काळात त्याचे त्रास पण भोगायला लागतात आपल्याला. भांडणं चालली आहेत, मी आधी पिणार. आणि भगवंतांनी सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंत हे समुद्र मंथन करा. अमृत मिळालं की ते देण्याची जबाबदारी माझी आहे तुम्हाला. आणि तिथे भगवंतांनी आपला जो मूळ रूप होतं ते बदललं आणि भगवंतांनी मोहिनी अवतार घेतला. मोहिनी अवतार किती सुंदर होता. तर आमचे गुरुजी सांगतात जगातला सगळ्यात सुंदर अवतार म्हणजे मोहिनी अवतार. एवढंच त्याचं वर्णन करायचं. व्यासपीठावरून शृंगाराचं वर्णन नाही.
व्यासपीठावरून जे वर्णन करायचं ना ते वैराग्याचं आणि विवेकाचं करायचं, लक्षात घ्या. म्हणून माझी तुम्हाला अत्यंत नम्रतापूर्वक विनंती आहे बरं का, धमाल विनोदी कीर्तन अजिबात ऐकू नका. कीर्तन विनोदा करता नाही, काय तो जो विषय चाललाय त्याचं गांभीर्य समजण्याकरता म्हणून एखादा विनोद केला. विनोद म्हणजे काय नेमकं ना, मी जे बोलतोय त्या बोलण्याचं एक चित्र तुमच्या मनामध्ये तयार होतं आणि ते चित्र साकारत असताना तुमच्या मनामध्ये त्याचं पुढचं चित्र तयार होतं. पण बरोबर मी ते चित्र न दाखवता वेगळं चित्र दाखवतो, याला विनोद म्हणतात. याला विनोद म्हणतात. बस तो एवढाच असावा, तो एवढाच असावा. भगवंतांचा सर्वात सुंदर अवतार म्हणजे मोहिनी अवतार. या मोहिनीनं ही बोलायला फार गोड आहे बरं का, आणि बोलते सुद्धा फार गोड. ती म्हणाली, काय रे तुम्ही भांडताय आपापसामध्ये, हा हे काय वय तुमचं भांडण्याचं, आणा इकडे अमृतकुंभ मी देते प्रत्येकाला. म्हणून तिनं त्या राक्षसाच्या हातून तो अमृतकुंभ घेतलाय बरं का, आणि त्याला विसर पडला त्याचा. त्याला विसर पडला आणि त्यानं तो सहज त्या मोहिनीच्या हातामध्ये दिला. मोहिनी म्हणाली, भगवंत रूपात भगवंतच आहेत म्हणजे मोहिनी रूपामध्ये. ते म्हणाले, छान तुम्ही सगळेजण एवढ्या दीर्घ काळ समुद्र मंथन चाललंय, तुमचं स्नान राहिलंय, संध्या राहिली आहे, सगळं करून छान छान आवरून या, मी तुम्हाला सगळ्यांना अमृतपान करवते. सगळे देव स्नान संध्या करून आले, राक्षस स्नान संध्या करून आले असा उल्लेख आहे. आणि आता दोन पंक्ती बसल्या, एक आहे ती देवांची आहे आणि एका बाजूला आणि ती मोहिनी काय करते, ज्या वेळेला देवांच्या बाजूला येते ना तेव्हा देवांच्या समोर जे पात्र ठेवलंय, वास्तविक त्या अमृताकरताच ते पात्र आहेत, त्या पात्रामध्ये मोहिनी अमृत वाढते. आणि 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 जेव्हा राक्षसांकडे येते तेव्हा ती राक्षसांबरोबर फक्त गोड गोड बोलतीये बरं का, मोहित करते. ती मोहित करते म्हणून तर तिचं नाव मोहिनी आहे. झालं तिकडच्या रांगेत यायच्या, छान छान गप्पा मारायच्या, वाटीत तर काही वाढायचंच नाही. इकडे जायचं, छान वाटीभर अमृत वाढायचं, तो पटकन देव प्यायचा नाही का. मंगल कार्यालयात आपण जेवायला गेलो की येतो बघा आपल्याला अनुभव, आपल्याला पाहिजे असतं आमरस, आता घेऊन आलाय तो आमरस वाढणारा, पटकन आमरस 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 आमरस, अरे पुढच्या वेळेला घेऊ, पुढच्या वेळेला येतच नाही तो. आपल्याला बरोबर ते छोटे बटाटे वडे हवे असतात बघा, वडा 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 वडा, आपण त्याला वर बघेपर्यंत तो पुढे गेलेला असतो. हा, आणि बरोबर पाणीवाला येतो, पाणी पाणी पाणी, हा पाणी देऊ, पाणी देऊ का. एक जण म्हणला, अहो मगाचपासून तुम्ही पाणी वाढताय, ते पाणी माझ्या घशात अडकलंय, जरा जिलबी आणता का, म्हणजे ते पाणी आत जाईल. वाढताना सुद्धा कसं वाढावं, पक्वांना मुख्य, आग्रह कशाचा, पक्वांनाचा. बाकी गोष्टी बाकी आहेतच की, पण आग्रह पक्वांनाचा. तसं ही अमृत वाढताना आग्रह करून करून देवाला वाढते बरं का. एका असुराच्या लक्षात आलं
आणि तो बरोबर चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जाऊन बसला. नाही का, आपण नाही का असं आता हे दोन महत्वाची व्यक्ती दिसत आहेत, मग त्यांच्या मधली जागा बरोबर पकडतो, म्हणजे आपल्याकडे जरा जास्त लक्ष देतील. असं जर आपण कधीतरी केलं असेल तर फक्त लक्षात ठेवा आपण कोण आहोत. तो दुसरा तिसरा कोणी नाही बरं का, तो राहू आहे. सूर्याला अमृत वाढलं, पुन्हा इकडे गेली त्या राहू, पुन्हा चंद्राला वाढणार. तेवढ्यात चंद्र आणि सूर्य यांच्या लक्षात आलं की हा जो आपल्या मध्ये यांना रूप पालटता येतं बरं का, म्हणून लक्षात नाही आलं. असं उल्लेख आहे, रूप पालटून गेलंय, देवांचं रूप घेतलंय त्या. म्हणून तो जो राहू आहे त्यानं अमृत प्राशन केलं होतं, पण ते त्याच्या घशाच्या खाली उतरलं नव्हतं. म्हणून भगवंतानी तिथे मोहिनी अवतार टाकलाय आणि मूळ अवतार जो आहे तो आपला घेतला. सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवलं असा उल्लेख आहे. म्हणजे धड वेगळं केलं, मस्तक वेगळं केलं. हे जे आहेत, हा जो दैत्य आहे तो आपल्या पत्रिकेमध्ये, ज्याला आपण राहू आणि केतू म्हणतो, समोरासमोर असतात बघा, हे राहू आणि केतू. आणि या राहूमुळे आज सुद्धा सूर्य आणि चंद्राला जे ग्रहण लागतं ते यांच्या पोझिशनमुळे लागतं. आज आपण पोझिशन असं म्हणतो. हे आल्यामुळे जी आकाशात स्थिती निर्माण होते त्याच्यामुळे सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागतं. हा त्यांच्या मागे तेव्हापासून आहे. मोहिनी अवतार त्या ठिकाणी भगवंतांनी समाप्त केला. देवांना अमृत मिळालं, राक्षस म्हणाले आम्हाला नेहमीप्रमाणे फसवलं. नेहमीप्रमाणे असंच केलं. आम्हाला टेन्शन होतंच, काल उशिरा संपल्यावरती आज वेळेत संपवत आहेत का नाही, आज वेळेत संपवत आहेत का नाही. आणि ही बातमी गेली आमच्या शिवांकडे की भगवंतांनी मोहिनी अवतार घेतला होता. शिवजी म्हणाले अरे तुम्ही बरोबर अमृत मिळालं तेव्हा सांगायला नाही आलात, विष मिळाल्यावरती सांगायला आलात, मोहिनी अवतार समाप्त केल्यावरती आता मला निरोप देत आहे का काय. आता म्हणाले मी सरबत पितो, एक 5 मिनिटं विश्रांती घेतो आणि मग मोहिनी अवताराकडे जातो. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
जास्त होतच नको म्हणा. आज जास्त नाही. तुम्हाला एवढं चालेल की अजून हा बस बस. घे ना अजून. अगं नाही काय बोलते काका काका हो तुला मला नाही. काकींना हवं का विचारते. मी केलं माझं मी केलं. नाही आहे ना सूर्य आहे नाही. अजून हवं. तुला पाणी प्यायचं एसपी कमी केलं. का त्यांना दे ना सरबत. त्यांना सरबत हे 2 सरबत दे इकडे. अगं ते लोक हाताला ट्रे मध्ये द्यायचं. हे असं कसं देतात. अजून कोणाला हवं आहे का शरबत? घेतलं नाही. तुला घे ना सरबत. मी घेतलं. अजून हवंय का. सगळे बाजूला ऍक्सिडेंट अजून घ्यायची बस बस. घेतलं का सरबत. तुला सोबत नको. पॉज नाही का केलं.